हॅलो माय डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू इन्स्पायर अकॅडमी. स्वागत आहे पुन्हा एकदा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ इम्पॉर्टंट का आहे? कारण आज आपण असा टॉपिक कंडक्ट करणार आहोत की जसं मी आधी सांगितलेलं आहे की 80% इंग्लिश लँग्वेज डिपेंड ऑन वर्ब्स. सो वर्बवर डिपेंड असेल तर वर्ब किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. सो या आधीच्या लेक्चरमध्ये आपण V1 मीन्स फर्स्ट फॉर्म ऑफ दी वर्ब शिकलो, वर्बचा फर्स्ट फॉर्म. आता आपण वर्बची थोडीशी ओळख करून घेऊया की जनरली जे डे टू डे लाईफ मधले जे वर्ब्स आहेत त्याचे मिनिंग्स काय आहेत, त्याचा सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म कोणकोणता आहे आणि त्याचा युजेस ॲज अ एक्झाम्पल म्हणून आपण कसं करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. सो व्हिडिओ पूर्ण बघा कारण आपण वर्ब आणि त्याचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. मग आता इथे काही सिलेक्टेड अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे मी इथे वर्ब्स कंडक्ट केलेले आहेत. जेवढे पॉसिबल होतील तेवढे मी या आजच्या व्हिडिओमध्ये कंडक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला स्टार्ट करूया. वर्ब्स, देअर मीनिंग अँड एक्झाम्पल्स. फर्स्ट वर्ब इज अबॅश. ओके, अबॅशचा अर्थ होतो गोंधळून जाणे. आता अबॅश हा मेन वर्ब आहे. सेकंड फॉर्म इज अबॅश्ड अँड थर्ड फॉर्म इज अबॅश्ड आणि फोर्थ फॉर्म तर तुम्हाला माहितच आहे, अबॅशिंग. ओके, आता याचा अर्थ गोंधळून जाणे आहे. फॉर एक्झाम्पल, मी बोलताना गोंधळून जाते. आय अबॅश व्हाईल टॉकिंग. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्सेप्ट. एक्सेप्ट मीन्स स्वीकारणे. त्याचा सेकंड फॉर्म आहे एक्सेप्टेड, देन थर्ड फॉर्म इज ऑल्सो एक्सेप्टेड अँड फोर्थ फॉर्म इज एक्सेप्टिंग. आता हे रेग्युलर वर्ब आहे म्हणून त्याचा सेकंड आणि थर्ड फॉर्मला ईडी प्रत्यय लागलेला आहे आणि फोर्थ फॉर्मला आयएनजी लागलेला आहे. सो एक्झाम्पल बघा, ती बक्षीस स्वीकारते. शी एक्सेप्ट द प्राइज. नेक्स्ट वर्ब आहे अचीव. अचीवचा अर्थ आहे साध्य करणे. सेकंड फॉर्म इज अचीव्ड, थर्ड फॉर्म इज अचीव्ड अँड फोर्थ फॉर्म इज अचीविंग. फॉर एक्झाम्पल, तो त्याचे ध्येय साध्य करतो. ही अचीव्स हिज गोल्स. नेक्स्ट एक्झाम्पल, ऍडवाइज. ऍडवाइज मीन्स सल्ला देणे. आता सेकंड फॉर्म आहे ऍडवाइज्ड, थर्ड फॉर्म इज ऑल्सो ऍडवाइज्ड अँड फोर्थ फॉर्म इज ऍडवाइजिंग. फॉर एक्झाम्पल, ते मला सल्ला देतात. दे ऍडवाइज मी. नेक्स्ट वर्ब इज ऍग्री. ऍग्री मीन्स सहमत होणे. सेकंड फॉर्म इज ऍग्रीड, थर्ड फॉर्म इज ऑल्सो ऍग्रीड अँड फोर्थ फॉर्म इज ऍग्रीइंग. फॉर एक्झाम्पल, मी त्यांच्या मताशी सहमत होतो. आय ऍग्री विथ देअर ओपिनियन. बघा, ह्या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त वर्ब घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण त्याची मिनिंग्स आणि एक्झाम्पल सुद्धा बघत आहोत. सगळे याच व्हिडिओमध्ये घेणं पॉसिबल नाहीये, तर ही सिरीज आपण कंटिन्यू ठेवणार आहोत. आजच्या पुरतं एवढंच. अशाच पद्धतीने जे डे टू डे लाईफ मधले जे क्रियापद आहेत त्याचं ऍज अ वर्ब म्हणून मिनिंग आणि त्याचे फोर्थ फॉर्म तुम्ही राईट करून ओरली जर त्याचे एक्झाम्पल्स कन्वर्ट केले, त्याची प्रॅक्टिस केली तर इंग्लिश तुमच्यासाठी खूप सोपं होऊन जाणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.